जुनी सांगवी येथील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लिटिल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कूल, भारतीय विद्यानिकेतन विद्यालय आणि ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत शेतीच्या संकल्पनेवर आधारित प्रयोग सादरीकरण करून विज्ञान दिन साजरा करण्यात आला। पिंपळे गुरव येथील निळू फुले नाट्यगृहाच्या सभागृहात भरवण्यात आलेल्या प्रदर्शनाचे उद्घाटन खासदार श्रीरंगाप्पा बारणे यांच्या हस्ते करण्यात आले। राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त अरविंद एज्युकेशन सोसायटीने आज विज्ञान प्रदर्शन भरवलेलं आहे। आपल्यासोबत आहेत श्रीरंगाप्पा बारणे। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की आज त्यांना या प्रदर्शनात येऊन कसं वाटलं, काय सांगाल? अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून राष्ट्रीय विज्ञान दिवसाच्या औचित्य साधून अतिशय चांगल्या प्रकारचं विज्ञान प्रदर्शन या ठिकाणी आयोजित केलं। मुलांनी त्याच्यामध्ये मोठा सहभाग घेतला आहे। मुलांनी विज्ञानावरती आधारित या प्रदर्शनामध्ये सहभाग घेताना अतिशय चांगल्या प्रकारचे मॉडेल देखील तयार केलेले आहे। शेवट हे विज्ञानाचं युग आहे आणि या विज्ञानाच्या युगामध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व्हावं या दृष्टिकोनातून अतिशय चांगल्या प्रकारचं विज्ञान शिबिर या ठिकाणी आयोजित केले। आरतीताई प्रणव यांचं मार्गदर्शन या संस्थेच्या माध्यमातून त्यांना मिळतं आहे आणि मुलांचा सहभाग आणि त्यांच्या एकंदरच या विज्ञान प्रदर्शनामध्ये चांगल्या प्रकारचं मॉडेल्स तयार करून विद्यार्थ्यांना इतरांना मार्गदर्शन घडावं अशा प्रकारचं विज्ञान प्रदर्शन या ठिकाणी भरवलं आहे। अरविंद एज्युकेशन ट्रस्ट किंवा संस्था आरतीजी राव यांनी ज्या पद्धतीने शिक्षण संस्था की खरं तर आता शिक्षण संस्थेपुढं खूप आव्हानं आहेत वेगळ्या प्रकारची, कारण नवीन नवीन नियम येतात, नवीन खूप ॲक्टिव्हिटीज किंवा सतर्क राहावं लागणार आहे। आता विज्ञान ही काळाची तर विज्ञान म्हणजे श्वासच आहे। ते विज्ञानाशिवाय संपूर्ण मुलाचं भविष्य ते सगळं त्या विज्ञानावर अवलंबून असतं। ती गरज ओळखून लहान वयामध्ये मुलांना खूप शार्पनेस असतो, त्याचा योग्य वापर योग्य उपयोग ही संस्था करीत आहे। निश्चितपणे याच्यातून नवीन पिढी एक सक्षम तुलनात्मकदृष्ट्या एक अतिशय चांगल्या गतिमान युगामध्ये जे आवश्यक असतं, ज्या वयामध्ये जे आवश्यक असतं ते देण्याचा ही संस्था प्रयत्न करत आहे। निश्चित मी या संस्थेत शुभेच्छा देतो। It's a very nice organization by the school and it is very inspiring to the students as it creates competition between them, so it is a motivation type of thing and these things should take place annually which helps them to grow at a nice pace. Thank you. अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या आरतीराव मॅडम आता आपल्या सोबत आहेत। आपण त्यांना विचारूया की आज त्यांनी हे जे विज्ञान प्रदर्शन भरवले आहे त्याविषयी काय सांगाल मॅम? आम्ही दरवर्षी विज्ञान प्रदर्शन भरवतो। एकतर मुलांना विज्ञान हा विषय आवडत नाही किंवा त्यांना अवघड वाटतो, सो त्या विषयाची गोडी व्हावी आणि तो विषय त्यांना बरोबर कळावा म्हणून आम्ही दरवर्षी विज्ञान प्रदर्शन भरवतो। याच्यामध्ये प्रत्येक प्रोजेक्ट हा मुलांनी केलेला आहे, कुठल्याही पालकाची किंवा टीचरची त्यांनी हेल्प घेतलेली नाही। आणि साधा आता ओला कचरा कोरडा कचरा हा पण एक छोटासा प्रोजेक्ट आहे, पण मुलांना त्याचं ज्ञान व्हायला पाहिजे की आपल्या डे टू डे लाईफमध्ये काय चाललेलं आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही हे प्रदर्शन भरवतो। आता तुम्ही इथे बघितलं स्टेजवरती एक ट्री केलेलं आहे, त्याला प्लास्टिकचे पेपर्स आणि रॅपर ते सगळं लटकवलेलं आहे, म्हणजे आमच्या मुलांना माहिती आहे की प्लास्टिक वापरायचं नाही कारण ते पर्यावरणाला घातक आहे। आणि आज जे पण इथे प्रोजेक्ट आहेत ते फार्मिंगच्या याच्याने आहेत किंवा पाण्याचं कन्झर्वेशन ऑफ वॉटर, असे सगळे इको फ्रेंडली सगळे प्रोजेक्ट आहेत आणि मुलांची नाळ मातीशी कशी जोडली जाईल याच्याबद्दल आम्ही नेहमीच मार्गदर्शन त्यांना करत असतो आणि या सगळ्या प्रोजेक्टमुळे मुलांमध्ये त्या विषयाची आवड निर्माण होते आणि हाच आमचा प्रदर्शन भरवण्याच्या मागचा हेतू आहे। अजून तुम्ही पालकांना आणि मुलांना याच्यातून काय संदेश देऊ इच्छिता? मुलांना आणि पालकांना मी हा संदेश देते की तुम्ही व्यवस्थित आपली पृथ्वी वाचवायला पाहिजे, कारण हीच मुलं आहेत जे पुढे जाऊन नागरिक होणार आहेत। सो त्यांनी पेट्रोल व्यवस्थित वापरायला पाहिजे, विजेचा व्यवस्थित वापर व्हायला पाहिजे, प्लास्टिक त्यांनी वापरायला नाही पाहिजे। या छोट्या गोष्टी आहेत, ह्या जर मुलांनी आत्मसात केल्या तर पुढे जाऊनच हे चांगले नागरिक होणार आहेत आणि आपली प्रदूषण कमी व्हायला यांच्यामुळे मदत होणार आहे। अतुल शितोळे, आज राष्ट्रीय विज्ञान दिन। खरं तर राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या मी प्रथमतः आपणा सर्वांना शुभेच्छा देतो आणि आजचा दिवसच का तर सी व्ही रमन यांचा आज जन्मदिवस
अरविंद एज्युकेशन सोसायटीनी हे जे विज्ञान प्रदर्शन आयोजित केलेलं आहे त्याच्यात ह्या मुलांचा जो स्पार्क आहे, त्यांचे आयडियाज आहेत ते बाहेर येण्यासाठी हे खरं तर प्रदर्शन आयोजित केलेले. परीक्षेचा सीझन आहे, याच्यानंतर मुलांनी चांगला अभ्यास करावा आणि ह्याच प्रदर्शनाद्वारे आपल्या देशाला पुढे भावी काळामध्ये चांगले चांगले वैज्ञानिक भेटतील अशा आशा व्यक्त करतो. सो आपल्या अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या मार्फत आपल्या ज्या 2 शाळा आहेत, लिटल फ्लॉवर स्कूल आणि भारतीय विद्यानिकेतन आणि आपलं AES ज्युनियर कॉलेज, या तिन्ही स्कूल्स आणि इन्स्टिट्यूट्सचे मुलांनी आज हे सगळं सायन्स फेअर इकडे भरवलं आहे. खरं तर वी आर व्हेरी सेन्सिटिव्ह टुवर्ड्स द इश्यू ऑफ एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन and we were very happy when Pune Climate Warriors, an organization started by Mrs. Vandana Chavan, they approached us and they even enlightened us on various aspects, and we were very happy to be a part of Pune Climate Warrior. Based on this, we have chosen our subject for this science fair of 2023 of environmental conservation and sustainable agriculture. So why these topics is because India is primarily an agrarian society. म्हणजे आपल्या इथं मॅक्सिमम पॉप्युलेशन जे आहे ते शेतीचं आहे. आपल्याकडे जवळपास 60-70% जी जागा आहे आपल्या भारतातली ती शेतीसाठी वापरली जाते. पण ह्या आजच्या शेतकऱ्यांना सस्टेनेबल ॲग्रिकल्चर काय आहे, त्याच्यातून उत्पादन वाढू कसं शकतं आणि आपल्या नेचरची कन्झर्वेशन होऊ कशी शकते, ही संकल्पना कुठेतरी मोठ्या प्रमाणात राबवली पाहिजे. कारण ते एन्व्हायरमेंटसाठीच चांगलं नाही तर ते शेतकऱ्यांसाठी देखील चांगलं राहील. त्यासाठी आमचा हा खारीचा वाटा आहे आणि प्रयत्न आहे. अरविंद एज्युकेशन सोसायटीने आज जे सायन्सचं जे इथं एक्झिबिशन ठेवलेलं आहे त्यामध्ये आमचे 4थीमध्ये शिकत असलेला माझा मुलगा अंश गुंजाळ याने पण काही प्रोजेक्ट इथं सादर केलेले आहेत. अरविंद एज्युकेशन सोसायटी नेहमीच दरवर्षी चांगले चांगले उपक्रम करत असते ज्यामध्ये मुलांच्या ज्ञानात नेहमीच भर पडत आलेली आहे. आणि आत्ता जे काय मी ते एक्झिबिशन बघतो आहे म्हणजे खूप छोटी छोटी मुलं आहेत, म्हणजे आपण त्याचा विचार पण करू शकत नाही की हे आमच्या वेळेस का नव्हतं. आणि आज जे लहान लहान मुलांनी म्हणजे खूप सुंदर प्रयोग या ठिकाणी सादर केलेले आहेत. त्याच्यामध्ये सोलर सिस्टीम असेल, सेव्ह वॉटर असेल, सेव्ह ॲनिमल्स असतील, त्याच्यानंतर सेव्ह जंगल्स असतील, खूप उपक्रम या ठिकाणी लहान लहान मुलांनी केलेले आणि त्यांचं खूप कौतुकास्पद आहे. सांगू तर नॉस्टॅल्जिया होतं आहे. मी याच शाळेत होतो पहिलं, आता इंजिनिअरिंगला आहे. सो दॅट इज द थिंग वन. अँड सेकंडली जर बघितलं तर मुलांनी प्रयत्न खूप चांगले केलेत. मागं जर माझ्या बघितलं तर मुलांनी चांगले प्रयत्न केलेत. सगळे मॉडेल्स एकदम छान आहेत, प्रिसिजन आहे त्यांच्या काममध्ये बेसिकली. सो हा एक्झिबिशन अरविंद एज्युकेशन सोसायटीने भरवला आहे. आय एम अ पार्ट ऑफ दॅट फॅमिली, अलमना आहे मी त्यांचा. सो अँड दरवर्षी होत आले आत्तापर्यंत. मी पण अशा एक्झिबिशन्समध्ये पार्ट घेतलं आहे. अँड इट्स वन ऑफ द बेस्ट थिंग्स इन स्कूल बिकॉज ह्यानेच मुलांना शिकायला भेटतं. बिकॉज बुक्स काही वाचतात काही नाही वाचत, बट एक्झिबिशनमध्ये जर पार्ट घ्यायचं म्हटलं की त्यांना इनसाइड आउट सगळं शिकावं लागतं की एक्झॅक्टली काय होतं आहे. Good morning. Arvind Education Society has done a very nice job. They are teaching the children in such a great manner that all the activities are being processed by teachers. They are giving them nice facilities. What are the causes which are now in the market and what the world is going around with the noise pollution, sound pollution, then water pollution. Everything has been taught very nicely. Children are smart. They are giving answers very rapidly. I really appreciate the way they have done this Science Day. Once again, thank you Arvind Education for such a nice event done from them. Thank you so much. खूप छान वाटलं. लहान मुलांनी खूप इंग्लिशमधून स्पीकिंग केले आणि खूप वेगवेगळे त्यांच्या कला आखल्या, त्यांनी अनुभवल्या. मुलांनी ग्रीन हाऊस वगैरे बनवलं. ग्रीन हाऊसमध्ये झाडांची केअर कशी करायची ते सांगितले. तसंच काही जणांनी टाकाऊपासून टिकाऊ वस्तू कशा तयार करायच्या ह्या सांगितल्या. सगळ्यांनी खूप छान प्रयत्न केला व बघून आनंद झाला. I am Neelam Pawar. Actually, we have done this AES Science Fair. It is regarding the environmental conservation and sustainable energy. Our theme is towards environment actually. In that we have made some parts like
like ecosystem as well as different types of threats which are in front of our environment, solutions आणि मेन आपण केलेलं आहे की ॲग्रिकल्चरचे जे नवीन हे आहेत टेक्निक्स ते घेतलेले, जसं हे ग्लोबल वॉर्मिंग व्हील एक तयार केलेले आहे, वेगवेगळ्या टाईपचे इकोसिस्टम लाईक डेझर्ट, त्याच्यानंतर एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन, कॅटल फार्मिंग, त्यानंतर हायड्रोपोनिक सिस्टीम, ड्रीप इरिगेशन, म्हणजे ॲग्रिकल्चरशी निगडीत सगळ्याच्या सगळं नवीन प्रकार आणि एकंदरीत इको फार्म जे आहे त्याच्यासाठी आपण कामं केलेली आहे. First of all, thank you, Ms. Aarti Rao, such a tremendous activity they are organizing, and they have done lots of things throughout this 22-23 year. Okay, so I'm quite happy with the whatever the need that everyone is expecting, they have fulfilled right now throughout this exhibition for the environmental conservation and the sustainable agriculture things. Okay, so I like the most project for the light pollution, that we know that the impact of the electrical towers nowadays and mobile tower, it is entirely harming not with the human bodies, also with the animals which are the very small heartbeats. Okay, just we consider the sparrows and all the things. If you seeing anywhere in the city or anywhere, you doesn't see the sparrows right now. Okay, but now earlier there was the sparrows, cows, but now the animals has been demolished something like. Second thing, I like the thing for the organic farming. Okay, so the whatever the things or threats affecting our human body right now, it depends on the whatever we are eating right now. Most of thing we are eating as a organic food. Okay, that is affecting our body, and now we are going for the corona situation. Okay, why this is coming and other stuff we don't know. Okay, but if we are healthy, okay, then definitely we will do anything whatever we want. So okay, the first thing is that our body needs to be sustained in any kind of circumstances. So that is the thing, the project that they have developed using the cow land, okay, cow dung. Okay, second thing, you can use the worms, okay, to fulfill or to do the farming. Okay, so that is a better area. If you considering likewise, apple is in every season right now. Okay, and if you do with the normal organic things or organic farming, it will be not there like that one. So that is the things, that threats affecting our human body. That project has been explained very well in a threats of whatever the environmental changes has been happening over our bodies. Rest all projects related to the energy conservation, the pollution. So they have very well made and the fantastic job done by the kids. I really appreciated the work for the kids as well, teachers and the RVJ. Good morning all of you. My name is Kaustubh Kottewale. I am in 9th standard. My school name is Arvind Education Society. Today our project is solar irrigation system that is heavily used in garden for watering plants, for farming, paddy field, etc. Some advantages of solar power irrigation system. Solar irrigation system is eco-friendly, multi-purpose application. Solar irrigation pumps are based on photovoltaic technology that converts sunlight into electricity to operate pumps and transport water from the sources. Good afternoon everyone. My name is Swarup Santosh Pawar from Little Flower English Medium School. We have made this both models. This is the model of vertical hydroponic farming. Vertical hydroponic farming means growing plants in a tower-like structure on top of each other. Growing vertically offers the plants to grow faster and conservation in space and resulting in a higher crop yield per square foot of land uses. The model works like this. The water circulation starts from here. From here it goes to the first stage. The plants present in the first stage take the water and pass it on to the second stage. The plants in the second stage take the water and pass it on to the third stage. The plants take their water in the third stage and pass it on here. The water is continuously cleaned by the fishes which are present here. The benefits of this can be the plants grow faster and they are growing healthier. The flaws can be the plants are vulnerable to waterborne diseases and they are vulnerable to power outages. Thank you. First of all, I wish you very happy National Science Day. My name is Ujma Salim Mujabar. I am Arvind Education Society student. So today over the half worlds are living in the cities and number of growing of climate impacts such
as heat waves, floods, and extreme weather events are becoming more intense and frequent. It is a green building. Green building is all about a complete life cycle building. It is also regarded as sustainable building or environmental building. The terms of a green building often used with combination sustainable building, high performance building and preserving precious resources. There are some benefits of green building like reducing trust, reducing pollution and global warming. Sustainable non-toxic materials are used in green building, so it becomes eco-friendly to natural environment. Sir, my name is Arjun Abhijit Dage and my friend name is Saili Praveen Gaikor. This is my project. My project name is Save Earth. We should stop pollution. We should recycle. We should save animals. We should ride a cycle. We should not litter. We should grow plants. We should save water. We should don't cut trees. Thank you. Hello ma'am, my name is Shravani Sandip Deshmukh and my school name is the Bharatiya Vidyaniketan and our project is about the process of water cycle. The water is available at a very low amount of around the world. This amount of water has been moving for centuries with the process of water cycle. The process of water cycle mainly includes 4 steps, which are evaporation, condensation, precipitation and runoff and infiltration. Number 1, evaporation. Evaporation is a very important process as this process includes the transfer of water from the earth's surface in the form of water vapors to the atmosphere. Number 2, condensation. Water on the earth converts into vapor due to sun. Water vapor lighter than air, it goes up, it cools and condenses forming fine water droplets of water, that is cloud. These small water droplets join to form a big water particle and fall on earth, that is rain. Good morning, my name is Sumesh Papnil Dhamne. Today I am going to explain about water pollution. Water pollution is serious environmental issue. Some big factories throw their dirty water in water bodies. Some farmers wash their animals in water. Some people throw trash in water polluted. That is very harmful for our life and do living things in water. Thank you. My name is Sairam Jiten Dixit, Standard 5, Division A. Today I am explaining you water pollution. When any impurities from the surrounding get mixed with the water body, the water gets polluted, known as water pollution. When we drink this water, it affects on our health. My name is Athun Kachi. I am studying in 1st standard, Division A. I today explaining water pollution. Factory waste mixed in dirt, so water get polluted. The woman is washing clothes in water. The people wash their animal in water. When we drink this water, it harms to our body. Thank you. यावेळी नाट्य परिषद चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अतुल शितोळे, सुमित मुंगसे, संस्थेच्या अध्यक्ष आरतीराव, सचिव प्रणवराव, लिटल फ्लॉवर प्री प्रायमरी व प्रायमरी इंग्लिश मीडियमच्या मुख्याध्यापिका पूजा पोट पल्लीवार, भारतीय विद्यानिकेतनच्या मुख्याध्यापिका आशा घोरपडे, लिटल फ्लॉवर माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका नीलम पवार, ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्या शीतल मोरे, शिक्षिका शारदा पोफळे, स्मिता बर्गे, सुनीता ठाकूर, हर्षदा वाजे, अश्विनी वाघमारे, श्रद्धा पांढरे, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच हे विज्ञान प्रयोग पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. विविध प्रकारचे इकोसिस्टम आणि त्यांचे परस्पर संबंध, मानवी हस्तक्षेपामुळे पर्यावरण प्रदूषण व विनाश, पर्यावरणीय प्रदूषणाला कारणीभूत घटकांवर उपाय, शाश्वत कृषी पद्धतींचे नवीन मार्ग यावर आधारित 1ली ते 11वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रयोग सादर केले. यामध्ये सेव्ह अर्थ, सुका आणि ओला कचरा, जलप्रदूषण, हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट, सोलर पॅनल, प्लास्टिक रिसायकलिंग, टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर, टायडल एनर्जीद्वारे वीज निर्मिती, भूकंप आणि त्याचे परिणाम, तुषार सिंचन आणि ठिबक सिंचन, जंगलतोडीचे दुष्परिणाम, जलशुद्धीकरण प्रकल्प, टिश्यू कल्चर, ग्लोबल वॉर्मिंग आणि त्याचे परिणाम, श्वसन प्रणाली आणि फुफ्फुसाचा कर्करोग
आदी विषयावर आधारित वैज्ञानिक प्रयोग विद्यार्थ्यांनी सादर केले। यावेळी सूत्रसंचालन शिक्षिका अश्विनी वाघमारे यांनी केले।